हरिपाठ. आजचा हरिपाठ क्रमांक आहे 24. जप तप कर्म क्रिया नियम धर्म सर्वा घटी राम भाव शुद्ध. न सोडी रे भावो टाकी रे संदेहो. राम कृष्ण टाहो नित्य पोळी. जात वीत गोत कोळ शिळ मात भजे का त्वरित भावनायुक्त. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मणी वैकुंठ भुवनी घर केले. अखिल गुन्हेदना करुणालय भक्तवत्सल अनंत कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु संत श्री श्री तुकोबराय शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज आदी संतांना वंदन. समोर बसलेल्या श्रोते सज्जनांना माझा प्रणिपात. निरूपणाला प्रारंभ. जात जप तप कर्म क्रिया नियम धर्म सर्वा घटी राम भाव शुद्ध. माऊली अभंगात म्हणतात की जप तप कर्म. आधी पहिला सांगायचं म्हणजे स्टार्ट पहिल्यांदा मी घेतले की सगळा जी प्रार्थना आहे ती कारण घ्यायचं, कारण की आज शनिवार आहे आणि मारुतीचा रायाचं वार म्हणून मनोजीव मारुतुलेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजम वानोरित्मख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपदे. हनुमंतरायाला नमस्कार करण्यासाठी, दास मारुतीला नमस्कार करण्यासाठी ही सगळी प्रार्थना घेतली. तुम्ही म्हणणार की एवढं सगळं काय आज चालू झालंय, तर सांगायचं भाग काय, हे सर्व आपण करत राहतो. प्रार्थना करतो, उपासना करतो, नामस्मरण करतो, जप करतो, तप करतो. ह्या सगळ्यामध्ये काय पाहिजे, माऊली म्हणतात भाव पाहिजे. जर ह्या सगळ्यामध्ये भाव नसेल, अंतकरणात जर भाव नसेल, वरच्या मनाने जर करत असेल तर याला काही उपयोग नाही आहे. म्हणून जप कर, तप कर, कर्म कर, क्रिया कर, नेम कर, धर्म कर. मग हे सगळं जरी असेल ना तर भाव काय पाहिजे, सर्वागटी काय पाहिजे, सम काय पाहिजे, राम भाव शुद्ध पाहिजे. म्हणजे सर्वागटी राम, तो सगळ्या घटामध्ये रामच आहे, तो सगळीकडेच राम आहे, तो सगळीकडेच हरी आहे. म्हणून अंतकरणात पाहिजे काय, तो जळी स्थळी काष्टी पाशाने सर्वत्र तो भरून उरलेला आहे. असा जर भाव असेल तर हे सगळं कारणी लागणार आहे. मग आता जप है ना, तप, जप आणि तप काय फरक आहे. जपी तपी परंपरा म्हणतो ना आपण. मग जप म्हणजे काय, जे आपल्याला तुम्हाला नामस्मरण दिलेलं आहे ते आपल्याला जपता आलं पाहिजे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. एक 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 मणी वडत 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 108 मणी असतात ना, 108 मणी ज्या वेळेला आतमध्ये वडतो ना, ते आतमध्ये राम घेतला पाहिजे, आतमध्ये श्रीकृष्ण गेला पाहिजे, आतमध्ये तो हरी गेला पाहिजे है ना. मग तो जप होतो. तप, तप म्हणजे काय, तपी परंपरा असतात ना, म्हणजे एका पायावर उभा राहायचं आणि 4 ठिकाणी जाळ करायचं, मध्येच लटकून घ्यायचं, तपी परंपरा पण आहेत, जपी तपी म्हटलेले आहेत ना. मग जप तप आहे, यामध्ये काय पाहिजे, कर्म पाहिजेत. मग कर्म कशी पाहिजेत, सत्कर्म पाहिजे, सद्विचार पाहिजे, अंतकरणातून ते सगळं उत्तमाचा भाग जर असेल तर याला काय पाहिजे, भाव शुद्ध पाहिजे. जप तप कर्म है ना. कर्म, आता परब्रह्माचे कर्म जर बघायला गेलं तर अर्जुनानं पण काल पण आपण घेतलं होतं ना की ब्रह्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, आदिभूत म्हणजे काय, आदिदैव म्हणजे काय, आदि यज्ञ म्हणजे काय. 6 प्रश्न 8व्या अध्यायात विचारलं ना, आणि 7वा जो प्रश्न विचारला तो साधकाचा शेवट कसं होतं. अर्जुनानं 7 प्रश्न विचारले, तर 7व्या प्रश्नावरच 8वा अध्याय माऊलीने मांडलेला आहे बघा. सुंदर असं विवरण केलेलं आहे. त्याला हे सगळं जर मांडायचं झालं तर आपल्याला एक कीर्तन पूर्ण नाही, असं सगळं आहे. त्यामध्ये सांगायचं भाग काय, ही कर्म जी आहेत ना, म्हणजे कर्म, कर्म म्हणजे काय, आता आपली कर्म आपण ही सगळी करत असतो है ना आपल्या कर्मात. मग आता परब्रह्माची कर्म म्हणजे काय, त्या देवाची कर्म म्हणजे काय. बघा, ज्या वेळेला माऊली ते पंढरीला आले ना, आषाढी वारीला बघा, प्रथमच पंढरीला आले. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ज्या वेळेला तिथं आले, निवृत्ती पायरी काय नामदेव पायरीजवळ आल्यानंतर है ना काय केले, नमस्कार केले. त्यावेळी नामदेव पायरी नव्हती म्हणा, म्हणजे असं महाल होता मोठाच मोठा. त्यावेळेला तिथं आल्यानंतर परब्रह्माला बघितल्यानंतर, पांडुरंगाला बघितल्यानंतर मुखातून शब्द आले, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, देखिला साजनी, देखिला देखिला माय देवांचा देव, पाहता पाहता मना न पुरे धनी, योगिया दुर्लभ माय देवांचा देव. म्हणजे कसं आहे बघा, देखिला देखिला माये देवांचा देव, योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजने. म्हणजे जो परब्रह्म आहे ना तो योगियांना दुर्लभ आहे ना. म्हणजे श्रीकृष्ण म्हणतात ना, नाहम वसामी ना योगिनाम, नाहम वसानाम वैकुंठानाम,
म्हणजे मी योग्यांच्या हृदयात राहत नाही, नाही वैकुंठेच्या ठाई माझे भक्त गायन करती ठाई ठाई तेथे मी तिष्ठत उभा नारदा. म्हणजे आता प्रत्येक शीत आहे, योग्यांच्या हृदयात नाही. मग योग्यांना जो दुर्लभ आहे तो मी देखील साजनी. पाहता पाहता मना न पुरे धनी आहे ना, म्हणजे माझं मनच भरून जात नाही. आपल्याला एखादी गोष्ट, गुलाबजामुन आवडतं ना, गुलाबजामुन एवढं आपण खातो ना, तर आपल्याला गुलाबजामुन खात असताना मन भरत नाही म्हणतो बघा. तसं ज्ञानोबराय म्हणतात की पांडुरंगाला बघून माझं मनच भरत नाही. देखिला देखिला माय देवांचा देव फिटला संदेह निमाले दुजेपण. तिथं आता निमाले सगळं निघून गेलं, संदेह राहिलाच नाही तिथं. निमाले दुजेपण म्हणजे काय, मी आणि तू दोन नाहीच, तिथं एकच भाव, भाव शुद्ध. म्हणून हा भाव महत्वाचा आहे. आजच्या अभंगामध्ये माऊली सगळं करा सांगितलेलं आहे, पण ते करत असताना जप करा, तप करा, कर्म करा, सगळं करा. ते करत असताना काय पाहिजे, भाव शुद्ध पाहिजे. आणि त्या परब्रह्माचं रामकृष्ण हरी हे अंतकरणातून भाग घेतला पाहिजे, अंतकरणातून नामस्मरण केला पाहिजे. हा याचा भावार्थ आहे. अभंगाचा भावार्थ असा आहे की भाव जर शुद्ध नसेल, बघा एकनाथ महाराजांचा केवढा भाव शुद्ध होता, पण तसाच तो हरिपंडित आला का? हरिपंडित नाही आला. एकनाथ महाराज तर म्हणायचे सगळ्या वेळा इथं बघा, सर्वाघटी राम काय सांगितले, सर्वाघटी राम भाव शुद्ध. म्हणजे सगळ्यांच्या घटामध्ये आपण म्हणतो ना घटाकाश, मताकाश, महद आकाश है ना. म्हणजे घटाकाश म्हणजे काय, हे आपला आकाश. घटाकाश म्हणजे घटाकाश, घट असतो ना, त्यामध्ये आकाश असतो, तो मडकं असतं त्यामध्ये. मठाकाश म्हणजे मठ, मंदिर म्हणा, घर म्हणा, त्याच्यामध्ये जे आकाश असतं ते. आणि महद आकाश म्हणजे महद आकाश, सगळे व्यापक जे आहे ते महद आकाश. मग असं, मग घट फुटला, ह्यातला आकाश तिकडे जात नाही, त्यातला आकाश इकडे येत नाही. आकाश आहे तिथंच आहे. आपल्याला वाटतं घटात आहे म्हणून ते घटाकाश, मठात आहे म्हणून मठाकाश. आकाश एकच आहे, फक्त आपण त्याला नावं दिली. तसं तसं मठानं नाव पडली, घटानं नाव पडलं, तसं एक घट आहे, मठ आहे. आणि ह्याला नाव पडली पांडुरंग, ह्याला नाव पडलं काय दत्तात्रय, ह्याला नाव पडलं काय विठ्ठल, आणि असे वेगवेगळे नावं पडले. पण जो आकाश अंतरी आहे ना तो एकच आहे. आकाश म्हणजे काय, परब्रह्म, ख ब्रह्म म्हणतो ना आपण. 14 ब्रह्माची नावं सांगितलेली आहेत. आता 14 ब्रह्म काय सगळं सांगत बसत नाही, कारण वेळ जाईल आता. इथं 14 ब्रह्म आहेत, ब्रह्म एकच आहे हो, नाहीतर म्हणशील आणि तुम्ही 14 ब्रह्म. म्हणजे आपल्याला कळण्यासाठी दाखवले, भक्ती एकच आहे, तसं भक्ती एकच आहे, 9 प्रकारे दाखवले आपल्याला. तसे 14 ब्रह्म आहेत. ख ब्रह्म आहे, आणि काय आकाश ब्रह्म आहे, वगैरे वगैरे त्या पद्धतीनं. म्हणजे आकाश ब्रह्म हे दाखवण्यासाठी, म्हणजे परब्रह्म कसं आहे आपल्याला माहित नाही, मग कसं तरी दाखवायला पाहिजे ना. म्हणून संत काय म्हणतात, तुला आकाश दिसतं ना, ते आकाश आहे ना, तसंच परब्रह्म आहे समज. आकाशासारखं आहे. आकाश म्हणजे परब्रह्म नव्हे. आकाशाकडं आकाश का परब्रह्म होऊ शकत नाही, आकाशाकडे सप्त दोष आहेत, म्हणून आकाश परब्रह्म होऊ शकत नाही. म्हणून घट आकाश है ना. म्हणून ते घट आहे ना, सर्वा घटी राम भाव शुद्ध. म्हणजे सगळ्यांच्या अंतरी भाव जर शुद्ध असेल तर मग जप करण्याला सामर्थ्य आहे, तप करण्याला सामर्थ्य आहे. मग जे कर्म करतो आपण, नित्य नियमाचे कर्म आहे, उपासना आहे, नामस्मरण आहे, जे काय आपण ज्ञानेश्वरी वाचन आहे, जे काय आपण सर्व करतो ते, देवपूजा असेल, सगळे येतात ते कर्म. द्वैत कर्म आणि अद्वैत कर्म दोन्ही पण येतात. उपासना म्हणा, सामर्थ्य म्हणा, पूजा अर्चा म्हणा, हे सगळ्याचं काय झालं, अद्वैत कर्म. द्वैत कर्म आपण जे काय आपण काम धंदा व्यवसाय, जो का आपला व्यवसाय, तिथं आपल्याला उत्तम पद्धतीने काम करणं, हे पण काय सामर्थ्याचं आहे. तिथंही रामाचं आहे. ते कर्म आपल्याला उत्तम करता आले पाहिजेत. क्रिया, जे काही क्रिया आहेत त्या सर्व करता आल्या पाहिजेत. जप तप कर्म क्रिया नियम धर्म, नियमात राहता आलं पाहिजे, सत्कर्मात राहता आलं पाहिजे, सद्विचारात राहता आलं पाहिजे. सत्कर्मात जे जे उत्तमाचं आहे ना, त्यात आपण राहिलो ना तर नियमात राहतो आपण. नियम आणि धर्म. धर्म म्हणजे काय, अद्वैत भावाने सांगतो, धर्म म्हणजे काय, जो आंतरिक कार्याला आहे त्याची ओळख घेणं म्हणजे धर्म आहे. आता धर्म म्हणजे आपण बरेच सांगतो आपण, म्हणजे पहावे काय, मनुष्याला मनुष्यासारखं वागणूक देणं म्हणजे धर्म आहे. आपला स्वधर्म म्हणजे काय, की आपण दुसऱ्यांना मदत करणं म्हणजे स्वधर्म. हे द्वैत सगळा भाग झाला. किती तर आपल्याला सांगता येते यामध्ये, आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे. म्हणून सांगितलं काय, सर्वा घटी राम भाव शुद्ध. हा भाव शुद्ध कधी होतो, महाराजांच्याकडे एवढा भाव शुद्ध होता बघा. सगळ्यांना ते सांगायचे निरूपण, सगळ्यांना ते कीर्तन सांगायचं, सगळ्यांना काय म्हणायचे, हे सगळं आलं पाहिजे, असं भाव होता त्यांचा, एकनाथ महाराजांचा. पण हरिपंडित काय म्हणायचा, हरिपंडिताला काय दुसरी पण शिकवणार होते त्यावेळेचे ब्राह्मण वगैरे. ते अरे बघ तुझा बाबा कोणाकोणाला शिकवतोय, ब्राह्मणांनाच फक्त ज्ञान द्यायचं असते, कोणाला द्यायचं नसतं है ना. असं त्याचे कान भरवले आणि बाबावर भांडण काढलं, आणि तो काय केला, बायको पोराने घेतला आणि काशीला निघून गेला. हरिपंडित
पंडित होतो तो है ना, मग त्याचं नाव हरी. मग बघा तो हरिपंडित बरेच वर्ष गेला, वर्ष 2 वर्ष गेलं, पण गिरजाबाईला कुठं सण होतं, लेकरू गेलेलं, आईची तळमळ है ना, तळमळ लागले. महाराजांना म्हणते नाथ घेऊन या की माझ्या लेकराला, घेऊन या की माझ्या लेकराला. चाललं होतं असंच महिना 2 महिने 3 महिने चाललं. मग त्यावेळेला महाराज एकदा विचार करतात आणि जाऊया म्हणतात. मग काशीला निघून गेले महाराज. पैठणवरून काशीला बैलगाडीने चालले होते महाराज. श्रीमंती होती त्यावेळेला, बैलगाडीने जात होते. 3 महिने जायला लागले बैलगाडीनं. परत महिनाभर तिथं राहिले, अध्ययन केलं उत्तम प्रकारे, हरिपंडिताची समजूत काढली. हरिपंडित म्हटला बाबा मी येतो, पण एक अट आहे, जर तुम्ही निरूपण कीर्तन फक्त आपल्याच लोकांना करणार असाल, तिथं जर जाणार नसाल, तर मी काय करणार, मी तुमच्यावर येणार आहे. नको त्या लोकांच्याकडे तुम्ही कीर्तन करायचं नाही, नको त्या लोकांच्या तुम्ही जेवायला जाणार नसाल, तर मी काय करणार, कीर्तनला येणार, काय तिकडं येणार म्हटलं तो. मग महाराज म्हटले आता कसं तर करून ह्याला निव्या, आपण अट मान्य करूया, कारण का आईची ओढ आहे. आईच्या ओढीसाठी तेही मान्य केलं महाराजांनी. घेऊन गेले. 3 महिने परत यायला लागलं, 7 महिने लागलं. गंगेशनं पाणी आणलेलं तिकडं. आपल्याला हा भाग माहिती आता इथनं पुढचा, ज्यावेळेला गाढव तडपडत होतं त्यावेळेला ते पाणी आणलेलं गाढवाला पाजलं. आपण बघा 3 महिने सांगण्याचा भाग काय, 7 महिने जाऊन यायला लागलं होतं, तरीही ते बाटलीतलं तांब्यातलं काय असेल ते पाणी गाढवाला पाजलं. तडपडत्याला, उन्हात तडपडत्याला गाढवाला पाजलं. आपण डुरूर करून जातो आणि डुरूर करून येतो, पण एक गंगेशनं आणलेलं पाणी कुणाला देत नाही, त्यात दुसरं पाणी घालतो आणि देतो. हा भाग इथं सांगायचा होता. म्हणजे आपल्याला सर्वागती राम दिसत नाही, पण ते तुकोबर काय ते एकनाथ महाराजांना कसा दिसला, म्हणजे संतांना कसा दिसतो, हा भाग इथं सांगायचा आहे. मग बघा ज्यावेळेला तिथं पाणी पाजलं, महाराज आत आले आणि त्यावेळेला बघा एक त्या खालच्या ह्याच्यातली एक बाई एका पंडिताकडे गेली होती आणि त्या पंडिताने तिला सांगितलं तर काय, तुझ्यामध्ये एक तुझ्या कुंडलीमध्ये हा दोष आहे, तर तुझा दोष जायचा असेल ना, तर तू काय करायला पाहिजे, 100 ब्राह्मणांना जर जेवू घातलीस, काय ते 1000 ब्राह्मणांना जर जेवू घातलीस, तर तुझ्यातला हा दोष निघून जाईल. ती म्हणाली एवढं लोकांना 100 किंवा 1000 ब्राह्मणांना जेवू घालण्यात माझ्याकडे एवढा पैका नाही आहे, मग मी काय करू वगैरे वगैरे. त्यांना युक्ती विचारली आणि त्या पंडितांना. मग ते पंडित काय म्हटले, एक आपल्या इथं पंचक्रोशीत पैठण म्हणून गाव आहे, तिथे एक महाराज आहेत, एकनाथ महाराज, त्यांना जर तू जेवू घातलीस तर तुला 100 नव्हे 1000 ब्राह्मणांना जेवू घातल्याचं पुण्य लाभेल, त्यांना ते एकट्याला जेवण घाल. मग ती आली. आल्यानंतर महाराजांना विनवणी करू लागली. महाराज म्हटले मी हरिपंडिताला वचन दिले की मी ब्राह्मण सोडून कोणाच्या जेवायला जात नाही, त्यांना कोणाला कीर्तन प्रवचन सांगणार नाही, असं मी अट घातलेलं आहे हरिपंडितांनी, मी ती मान्य केलेलं आहे. पण त्यावेळेला तिची गयावया, तिची बघा ते सगळं बघून, घालमेल बघून हरिपंडित बघितलं आणि महाराजांना म्हटले बाबा तुम्ही जावा, तिच्या घरी जेवायला जावा. पण तिला मावशीला सांगितलं, मावशी मी काय करणार, मी तुमच्या घरी येणार, तुम्ही मला तेल मीठ पीठ सगळं द्यायचं, मी जेवण करणार, माझ्या हातनं जेवण करणार आणि मी माझ्या बाबांना जेवण घालणार, तर असेल तर. ती म्हटली कसं तर वगैरे येतात ना, येऊ द्यात, ठीक आहे म्हटली. मग आले. पण एवढे मोठे संत आपल्या घरी येतात म्हटल्यावर आपल्याला पण कुतूहल वाटतं ना. मग तिचा भाव असा होता, सर्वागटीवर भाव चाललाय हो, तिचा भाव असा होता, महाराज आपल्या घरी जेवायला येतात म्हटल्यावर आपण खीर करूया, तिचा भाव होता. आणि तिनं ना खीर केली, गोड अशी खीर केली. एवढं तरी खीर द्यावं असं वाटत होतं, पण हरिपंडितांनी सगळं जेवण बनवलं, बाबांना ते वाढलं, पण ती खीर कुठं देते तेव्हा. पण बघा मग हरिपंडित थोडस इकडे तिकडे गेल्यानंतर तेवढ्यात खीर दिली आणि महाराजांनी ती खीर खाल्ली. उत्तम तिचा भाव होता बघा, शुद्ध वाटलं. पण ज्या वेळेला ती है ना महाराजांचं जेवण झालं, हात धुवायला गेले बाहेर आणि हात धुवून आले ना, त्यावेळेला तो ती गृहिणी होती ना, ती पत्रोळी उचलायला गेली. तेवढ्यात हरिपंडित काय म्हटलं, नाही मला उचलायची पत्रोळी पण उचलण्याचं सामर्थ्य मलाच पाहिजे बघा. खरकोटं काढणं आणि पत्रोळी उचलण्याचं पण पुण्यावयामध्ये संतांना जर जेव घातलं, वारकऱ्यांना जेव घातलं तर बघा ताट धुण्यात पण पुण्य आहे. मग ते बघा हरिपंडित उचलला, पत्रोळी बाहेर नेऊन ठेवला. बघतो तर अजून एक आत पत्रोळी, ती पण उचलला, बाहेर ठेवला, अजून एक, असं करत 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 त्याला घाम सुटला. मग त्यावेळेला कळलं की बाबांचं काय सामर्थ्य आहे. बाबांना म्हणजे 100 नव्हे 1000 जरी पत्रोळ्या झाल्या ना तरी पण पुरवणार नाहीत, एवढं सामर्थ्य कळलं. आणि तो त्यावेळेला तिथं नतमस्तक झाला. भाव शुद्ध पाहिजे. का सांगायचं भाव काय, तर जप तप कर्म क्रिया नेम धर्म हे सगळं तुम्ही करा, पण त्यात जरा भाव जरा नसेल तर मग ते काही उपयोग होणार नाही. म्हणून आपल्याला सर्व करता आलं पाहिजे, सर्व करता आलं पाहिजे. सकाळची उपासना, संध्याकाळी उपासना, उपासनेत राहायचं आणि दिवसभर जर नामस्मरणात राहिलं
तर काही करावं लागत नाही, काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. एक विचार शोधून पाहिजे म्हणजे कळे. आणि मी सारखं सारखं काय घेते माहितीये काय, जे कीर्तनकार आहेत, जे प्रवचनकार आहेत, त्यांना पण हे पाठांतर व्हावं म्हणून घेते. मग बघा हा भाव पाहिजे. न सोडी रे भाव टाकीर संदेह. आणि मग आता भाव सोडायचा नाही, जो भाव आहे ना अंतरी, तो भाव सोडायचा नाही. टाकीरे संदेह. मग आता संदेह आपल्याला टाकून देता आला पाहिजे. नाना किंत निवारले, नाना संशय छेदिले, नाना आशंका पिडिले, नाना प्रश्न. मग आता नाना आशंका नको, नाना किंत नको, नाना संशय नको, ह्या सगळ्यातून बाहेर आलो ना आपण, मग बघा हा संदेह लगेच होतो. फिटला संदेह निमाले दुजेपण. म्हणजे परब्रह्मराया संदेहच निघून गेला आता. पिटला संदेह निमाले दुजेपण. निमाले म्हणजे निवाले. निवाले म्हणजे काय बघा, दूध निमाले म्हणतो ना, तसं गार झालं, आता शांत झालं आतून. आता काय झालं, सगळं आता माझ्याकडे दोन भावच राहिला नाही आता तिथं, दुजे पण नाही तिथं. मी तूपणाची झाली बळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. एवढंच भागायचं. म्हणून न टाकीर संदेह, रामकृष्ण टाहो नित्य फोडी. मग नित्य टाहो, टाहो. आता इथं टाहो शब्द वापरला बघा, कंठी म्हणतात एकदा एकदा, काय 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 काय. इथं आता टाहो शब्द वापरला म्हणजे काय, रामकृष्ण, अखंड रामकृष्ण पाहिजे, अखंड रामकृष्ण पाहिजे. रामकृष्ण रामकृष्ण अरे, रामकृष्ण अरे, बसाले रामकृष्ण अरे, उठाले रामकृष्ण अरे, कोण जेवायला वाढलं रामकृष्ण अरे, जे का आपला व्यवसाय तिथं रामकृष्ण अरे. नामस्मरणे विना राहूच नाही. गाडीवर बसले लगेच आठवलं पाहिजे रामकृष्ण अरे, रामकृष्ण अरे. काय म्हणायचं ते म्हणा. मागं पण एकदा घेतला होता ना, की अनेकदा भाग घेतो बघा, की कीर्तनकार प्रवचनकारांना जरा चांगलं वाटेल, म्हणजे अजून म्हणजे पाठांतर होईल. म्हणजे कृतयुगात बघा 32 अक्षर मंत्र होता. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नो प्रचोदयात. केवढा मोठा आहे ना, एवढा मोठा कवा जपायचा मंत्र कृतयुगात. त्रेतायुगात 18 अक्षर मंत्राला ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः, 18 अक्षर. पण हाही मोठा वाटायला लागला. मग आता द्वापरयुगात 12 अक्षर मंत्र आला. ओम नमो भगवते वासुदेवाय. बघा ह्या मंत्राचं कसं आहे बघा, आधी नमस्कार आहे, आधी नमस्कार आहे बघा. ओम नमो आधी नमस्कार आहे, मग भगवते वासुदेवाय, देवाय नंतर नमस्कार नाही. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमा, नमा नंतर आहे. म्हणजे आधी पोठोबा आणि मग विठोबा. म्हणजे आधी संसार करा आणि मग परमार्थ करा, जमलं तर नाम घे. पण इथं कसं आहे, हा परमार्थिक मंत्र आहे. कुठला, ओम नमो भगवते वासुदेवाय. इथं नमा नाही आहे. एवढं असं एक एक बारकाव आपल्याला बघता आले पाहिजे त्यातले. हा द्वापर युगातला मंत्र आहे. मग कलियुगात मंत्र आला, हा पण मोठा वाटायला लागला. मग आता कलियुगात तुम्हाला ज्ञानोबराने कुठला मंत्र दिला, रामकृष्ण हरी, 6 अक्षर मंत्र आहे. तोही अवघड वाटत विठ्ठल म्हण, तोही अवघड वाटत 2 अक्षर मंत्र आहे. राम म्हण, काही म्हण, पण म्हण बाबा, है ना. फक्त त्याचं स्मरण पाहिजे, त्या प्रभ्रमाचं स्मरण पाहिजे. आणि त्यात काय पाहिजे, भाव पाहिजे. भाव शुद्ध असेल तर सगळं शुद्ध होणार आहे. बघा त्या भावामध्ये असं असतं, एक एक जण बघा एक एक भक्ती करून तरुण गेले. दास्य भक्ती हनुमंताने करून केली, तरुण गेले. सख्य भक्ती सुदामाने केली, तरुण गेले. नामस्मरण भक्ती प्रल्हादाने केली, तरुण गेले. श्रवण भक्ती परीक्षित राजाने केली, तरुण गेले. किती किती सांगता येते. वंदन भक्ती पण एकाने केली. आज वंदन भक्तीची घेऊया 2 मिनिटात, बघा भाग आला म्हणून. ही वंदन भक्ती कोणी केली, तर एकनाथ महाराजांचे शिष्य होते. त्यांचं नाव होतं दंडवता. दंडवता होता तो. आणि तो का दंडवता त्याचं नाव पडलं, सगळ्यांना नमस्कार करायचा तो. कोण दिसेल त्याला नमस्कार करायचा. नमस्कार 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 नमस्कार, सगळ्यांना नमस्कार करायचा. आणि कोण दिसेल ना त्यांच्या पायाच पडा, साष्टांग दंडवत घालायचा, नाहीतर असं करायचं असं करायचं. रामकृष्ण वंदन भक्तीत होता. उत्तम 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 उत्तम. काल पण मी सांगितलं ना, जसं आपण डोळ्यावरती गांधारीने पट्टी बांधली होती ना, डोळ्याला सामर्थ्य आले होते. आणि ती डोळ्याने जे बघल ना ते होत होतं. तसं वाच्याला सामर्थ्य कधी येतं, जर रामकृष्ण अरे अखंड 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 जरा 12 वर्ष 13 वर्ष 15 वर्ष जर नामस्मरण केलं ना, आपण जर वाचेला सामर्थ्य येतं. आणि त्यावेळेला आपण म्हटलो, मुलगा कोणतर पाया पडायला जातो नोकरी लागेल, त्याला जर नोकरी लागणार नसली त्याच्या प्रारब्धात, आपलं सामर्थ्य तिथं जातं आणि नोकरी लागते त्याला. हे सामर्थ्य आहे. म्हणून पूर्वीचे ऋषीमुनी हे 1000 वर्ष तपश्चर्या करायचे आणि त्यांनी बोललेलं का खरं व्हायचं, त्यांच्याकडे एवढं सामर्थ्य होतं. शंतनू राजा सहज म्हटले, काय शंतनू राजा काय म्हणाले, देवव्रतला तुला जा इच्छा म्हणून देतो. म्हणजे तेवढं त्यांच्याकडे सामर्थ्य होतं, सामर्थ्य होतं. म्हणून सामर्थ्य मिळतं आपल्याला. म्हणून त्या सामर्थ्यानं तो नामस्मरण करत होता. त्याच्याकडे सामर्थ्य इतकं आलं, सामर्थ्य इतकं आलं. त्यावेळेचे ते पंडित ब्राह्मण लोक म्हणाले, काय
अरे दंडवत आला, त्याची जरा मजा करूया म्हणाले. आणि तिथे एक मेलेलं कुत्रं मरून पडलं होतं, मरूनच पडतं मेलेलं. तर पडलं होतं आणि ते काय म्हणाले, अरे दंडवता इकडे ये. त्या कुत्र्याला नमस्कार कर. त्याची फजिती करण्यासाठी, थट्टा मस्कर करण्यासाठी दंडवताला म्हटले ते ब्राह्मण. मग ते कुत्र्याला नमस्कार करायला गेला. त्याचा भाव शुद्ध होता. न टाके रे संदेव. भाव शुद्ध कसा असतं बघा, भाव शुद्ध असला पाहिजे. मग त्यावेळेस तो भाव शुद्ध होता ना, गुरुमाऊली व्हिडिओ ऑडिओ बंद करा. मग त्यावेळेला भाव शुद्ध होता तो. मग तो काय केला, भाव शुद्ध असल्यामुळे तो नमस्कार करायला गेला. आणि नमस्कार जसं केला ना, तसं ते मेलेलं कुत्र उठून पळालं. एवढं सामर्थ्य आलं त्यामध्ये. हा सामर्थ्याचा भाग आहे. मग त्यावेळेला ते ताडकन उभेच राहिले. कट्ट्यावर बसले होते ना, ताडकन उभे राहिले आणि दंडवताला नमस्कार करायला लागले. कारण का चमत्कार केला. चमत्काराला नमस्कार असतोच ना. मग चमत्कार नमस्कार झाला. मग सगळे दंडवत दंडवत दंडवत, दंडवताचं नाव पडलं दंडवत स्वामी. दंडवत स्वामी गावात वार्ता पसरली पैठणमध्ये. आणि ही बातमी गेली कोणाकडे, एकनाथ महाराजांच्याकडे गेले. एकनाथ महाराजांना समजल्यानंतर दंडवत स्वामीला बोलवले. दंडवता, तुझी भक्ती पूर्णत्वास आलेली आहे, आता तू काय कर, समाधी घे. दंडवतानं जसं सद्गुरू आज्ञा तसं भाव शुद्ध म्हटल्यानंतर समाधी घेतली त्यांनी. पण ही बातमी गावात पसरली आणि एकनाथ महाराजांच्याकडे सगळं गाव सगळं आलं आणि म्हणाले, महाराज तुमचं महात्म्य कुठं तर कमी होईल म्हणून तुमच्या शिष्याला तुम्ही समाधी घ्यायला लावलात. आता तुम्हाला पण प्रायश्चित घ्यायला पाहिजे. काय करायचं तुम्ही सांगाल, प्रायश्चित सांगा. आता फास्ट घेतो मी जरा. मग त्यावेळेला प्रायश्चित म्हणून काय घेतलं, तर गावाबाहेर जो नंदी आहे ना, त्याला तुम्ही चारा चारायचं. दगडाचा नंदी आहे त्याला, महादेवाचा नंदी आहे त्याला. तर तो दगडाचा नंदी चारा खाल्ला तर तुमची श्रद्धा, तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात असं म्हणून. नाही तर तुम्ही दंडवत स्वामीला विनाकारण समाधी घ्यायला लावली. हा चारा चारायला गेले, चाराही खाल्ला तो काय नंदीनं. हा भाग संपतो, फास्ट घेतलेला मी, ह्यात वेळ चालला आपला. म्हणून सांगायचं काय, भाव शुद्ध होता त्याचा, दंडवत स्वामीचा, हे सांगायचं होतं एवढं. म्हणून सांगितलं का, न सोडी रे भाव टाकी रे संदेह. भाव सोडायचं नाही आणि संदेह टाकता आला पाहिजे. म्हणून रामकृष्ण ठावो नित्य. पुढे अखंड त्या रामकृष्णात राहिल्यानंतर मग सांगितलं पुढं, जात वीत गोत कुळ शीळ मात भजे का त्वरित भावना युक्त. म्हणून भावना पाहिजे अंतरातून. म्हणून बघा, जात सांगितलं. जात म्हणजे आता ती जात नाही आपली कुठली आहे ना, जातीचे असावे, हे रे गबाळ्याचे काम नाही. जातीचे म्हणजे कुठले, आपले ह्या जातीचे नाहीत कुठले, अमुक तमुक वगैरे वगैरे, त्या जातीचे नाहीत. जातीचं घोडं कसं जातीवंत असतं ना म्हणतो ना आपण, तशी जात दाखवली. तर म्हणजे कसं आहे की इथं पुण्याईचा मार्ग पाहिजे. म्हणजे जो असं नामस्मरण करतो ना, तो जातीचा पाहिजे म्हणतात. जातीवंत घोडं म्हणतात ना, तशा प्रकारे जातीचा. म्हणून जात वित्त, जे काय आपलं पैसाड काय आहे, गोत आपलं गोत्र आहे, हे सगळं जे आहे, कुळ शीळ मात, हे सगळे जे भाग आहेत ना, आता सगळ्या भागावर घ्यायला गेलं तर आपल्याला वेळ पुरत नाही. वेळ तसं बघायला गेलं तर तास दीड तास लागतोय. पण आता मग सांग पुढे बघा, भजे का त्वरित भाव. हे सगळं पाहिजे कसं आहे, भावनायुक्त पाहिजे. ह्या सगळ्यामध्ये भाव पाहिजे. भाव शुद्ध असेल तर सगळंच होतं. म्हणून सांगितलं पुढं, ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण म्हणे वैकुंठ भवनी घर केले. जर अंतरात रामकृष्ण हरी असेल, जर उत्तमाचं नामस्मरण असेल, परेतून नामस्मरण असेल, नखशिकांत नामस्मरण असेल, है ना, तिचा भाव किती सुंदर होता जनाबाईचा. किती सुंदर बघा. त्या शिनकुट बडवायची, काय म्हणतात, गोवऱ्या बडवायची, गोवऱ्यातून नामस्मरण यायचं. काय नामस्मरण असेल, किती उत्तमाचं ना. तसं आपण भाकऱ्या बडवतो, भाकरीतून विठ्ठल विठ्ठल येतो का बघा. आपण विठ्ठल विठ्ठल हृदय आपल्या बघा. भाकरी कशा असतात नाही ते काय, आपण भाकऱ्या बडवतो, आमच्या घरात नाही, तुमच्या घरात नाही, बाहेर सांगतो. भाकऱ्या बडवताना बघा, सहज 20 वर्ष झालं असेल ना, तर बाई लगेच म्हणते, काय 20 वर्ष झालं फुटका माझा संसार, काय एक गुंजभर नाही गळ्यात. गुंजभर कसलं असतं काय माहित आता ते. असं जर बडवत बडवत वाटवाट करत जर भाकऱ्या केल्या, तर तो खाणारा देखील वटवट करतच खाणार आहे. आणि ते खाणारा पण तो वटवटच करत राहिला. म्हणजे जैसा आहार तसा विहार होतो. म्हणून जर नामस्मरण करत जर गृहिणीनं स्वयंपाक जरी केला ना, तर तो खाणारा पण नामस्मरणात राहतो. म्हणून काय माहितीये काय, जसं कोय असते ना, आंब्याची कोय, हापूस आंब्याची कोय गाठली तर हापूस आंबाच लागतो. ढेकण्या आंब्याची कोय गाठली तर ढेकणा आंबाच लागतो. खोबऱ्या आंब्याची कोय गाठली तर खोबरा आंबाच लागतो. पायरी आंब्याची कोय गाठली तर पायरी आंबाच लागतो. आपण पायरी आंबा पेरणार आणि झाड उगवणार आणि हापूस आंबा का लागणार, झाडा हापूस आंबा का लागणार, असं आहे. म्हणजे कसं आहे माहितीये काय, आपण असतो 35% पास, है ना, आणि पोराला म्हणते 80% पाड. कुठनं पाडणार ते 80%?
आधी कोय कुठले आहे बघ ना, हापूस आंबा लागल कसं. एकदा एका बाबाने पोराला एवढं मारलं, बाद 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 मारायला. बाबा बाबा का मारताय, बाबा का मारताय, केवढं मार्क्स पडलायस, केवढं मार्क्स पडलायस, केवढं मार्क्स पडलायस, करत 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 त्याला मार मार. बायको म्हणते अहो थांबा, का मारलेस, बघे मार्क लिस्ट 35% मार्क्स आहेत. अहो हे ते सकाळी सारवण काढलं होतं, धुणं धुत होतं ना, त्यावेळेस ते तुमचं सापडले, तुमचं आहे ते नाव बघा त्याच्यावर, हे माझं आहे वय. कळला ना भाग. म्हणजे मग ते पोराला मारायच थांबला. सांगायचा भाव कसा आहे माहितीये काय, सगळं अंतरातून पाहिजे, अंतरातून असेल तर होतं, नाहीतर बाहेर काय होत नाही. म्हणून सांगितलं काय, ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण म्हणी वैकुंठ भुवनी घर केले. आता वैकुंठ भुवनी नाही, हेच घर बघा. ह्या ओवीचा अर्थ असाच आहे, जर रामकृष्ण हरी असेल, रामकृष्ण हरी असेल, रामकृष्ण असेल, वैकुंठ भुवनी हे घर वैकुंठच होऊन जातं, परत वैकुंठाला नाही. म्हणजे सदैव वैकुंठाला कसे गेले तो कोबराय, घरच वैकुंठ झालं ना, मग सदैव वैकुंठाला जायला नाही तर काय. अखंड राम होतं ना, अखंड विठ्ठल विठ्ठल होतं, अखंड विठ्ठल विठ्ठल, म्हणून अखंड पाहिजे, खंड नाही पाहिजे. तिथं खंड कुठं पडावा है ना, जांभई देतानाच फक्त खंड पडतं बघा. आता आपल्या देहात पण आहेत ना, नाग, कुर्म, कर्कश, देवदत्त आणि धनंजय 5 वायू इथे आहे. असं बरं तसं बघायला गेलं तर ना, सायन्स मध्ये 10 वायूचे प्रकार सांगितलेत, पण आमचं अध्यात्म 15 वायू प्रकार सांगितलेत. एका यमडीलाच विचारलं मी, यमडीला पण माहित नाहीत 15 प्रकार हे. आपल्या सायन्स मध्ये काय आहेत, चलन, वळण, प्रसारण, निरोधन, आकुंचन हे वायूचे प्रकार आहेत. आणि प्राण, व्यान, मुखी नासिकी प्राण, व्यान म्हणजे सर्वांगी व्यान वायू, नाभी समान वायू, कंठी उदान वायू आणि गुदी अपान वायू आहे. हे 5 प्रकार वायूचे प्रकार आहेत. आणि हे चलन, वळण, प्रसारण, निरोधन, आकुंचन 10 प्रकार शिकवतात त्यांना. पण आपलं अध्यात्म एवढं श्रेष्ठ आहे ना, जिथं सायन्स संपतं ना, तिथून अध्यात्म चालू होतं. आणि त्या अध्यात्माच्या बघा, आणि हे सांगितलं नाग, कुर्म, कर्कश, देवदत्त, धनंजय. माऊलीने पण सांगितलंय बघा, कृकश लिहिले कुठंतरी, आणि विचारसागर मध्ये कृकल लिहिले, आणि माऊलीने लिहिले मला वाटते 16-17 अध्यायामध्ये काय तर कृकल लिहिले. कृकल असा वायूचे प्रकार आहेत ते. म्हणजे सांगण्यात एक एक पाठभेद असेल किंवा असं असेल. मी आता पाठांतर कसं केलं, नाग, कुर्म, कर्कश असं पाठांतर केलंय. आणि देवदत्त, नाग म्हणजे काय, जे ढेकर येते ना ते नाग वायू आहे. ढेकर वायू, ढेकरीला पण आहे नाग. कुर्म जे पापणी आपण हलवतो ना, हे कुर्म वायू आहे. कर्कश शिंकणी आपण, कर्कश. देवदत्त जांभई देतो ना, देवदत्त वायू आहे. आणि धनंजय म्हणजे काय, हे 14 वायू जातात. मगाशी 10 सांगितलं ते, आणि 14 वायू मेल्यानंतर जातात. मेल्यानंतर सगळे वायू जातात, फक्त धनंजय वायू तेवढा राहतो. आणि तो धनंजय वायू 5 तास राहतो, 5 तास राहतो. कशासाठी, थोडस आपलं शरीर गरम करण्यासाठी, थोडस गरम राहण्यासाठी. आणि 5 तासाच्या नंतर जर कोणतरी येणार असेल अमेरिकेतनं किंवा पुण्या मुंबईतनं येणार असेल, तर त्याला बर्फात ठेवायला लागतं. का, त्याशिवाय ते शरीर चांगलं राहत नाही आहे. म्हणून बघा, भगवंताची लीला आहे, भगवंताची कृपा आहे. बाबा याला 5 तास ठेवावं, कारण का 5 तासानंतर याला कृमी कीटक लागणार नाही या मड्याला, नंतर म्हणून ते लागू नये म्हणून. आणि बघा त्यावेळेला ते आपण त्याला शिवल्यानंतर वगैरे आंघोळ वगैरे करण्याचं का होतं माहितीये काय, तर त्याच्यानंतर दुर्गंधी वायू होतो. आणि ते सगळं काय होतं, आपल्याला बॅक्टेरिया आपल्या नाकात जातात आणि आपण आजारी पडतो. म्हणून त्याला जाळून आल्यानंतर, धन दिल्यानंतर आंघोळ करायची प्रथा पडलेली, हे त्यावेळेच होतं. पण याला शास्त्रीय कारण असं आहे, आजारी पडतात किंवा त्याला रोग तो होतो, हे शास्त्रीय कारण आहे, हे सायन्स सांगतं. पण अध्यात्म आपलं काय सांगतं, धन दिल्यावर आंघोळ करा. त्यावेळेच्या लोकांना काय माहित नव्हतं एवढं, आंघोळ करावं, आंघोळ करा, असं सायन्स आहे हो. आणि त्या अध्यात्माला सायन्स आहेच. आणि जिथं सायन्स संपतं तिथं अध्यात्म चालू होत आहे. जसं आपण टाळ्या वाजवतो ना आरती करताना, टाळ्या का वाजवतो, हा प्रोग्रामर आहे, प्रोग्रामर. इथून सगळे वायरीच आहेत सगळे आपल्या देहात जाणं. 2 मिनिटं जर टाळ्या वाजवलं ना, असं टाळ्या वाजवलं, असं नाही, टाळ्या असं वाजवल्यानं बरोबर अशा अॅक्युपंक्चर होऊन सगळं शरीर चांगलं होतं. 24 तासून 2 मिनिटं टाळ्या वाजवायचं. तुम्ही सांगा मला, मनुष्य देहात स्त्री आणि पुरुष दोन आहेत. स्त्री पुरुष आजारी पडतात, पण ते कधी आजार पडलेत का बघा, ते कधीच आजारी पडत नाहीत बघा, है ना. ते 6 नंबर असतात, ते कधी तुम्हाला आजारी पडले मला सांगा, फोन करून सांगा, कुठल्या दवाखान्यात तुम्ही बघितलं सांगा. आणि मी त्यांना विचारलं पण एकदा, ते काय म्हणतात त्यांना, ते किन्नर, तर त्यांनी कधीच आजारी पडत नाहीत. त्यांचं काय माहिती आहे, टाळ्या वाजवणं एक सामर्थ्य आहे आणि देवाची देणगी आहे. म्हणजे टाळ्या वाजवल्यानंतर आरोग्याचं सामर्थ्य आहे तिथं. आणि ते आपण आरती करताना आपण कापूर लावतो ना,
कापरानं ज्यावेळेला कीर्तन झाल्यानंतर कीर्तनमध्ये 200-300 लोक असतात, 100-200 काय असतील, त्या पॅक होतं पहिल्याच्या पूर्वीच्या काळी. मग त्यावेळेला कोणाला सर्दी झाली असेल, त्या बॅक्टेरिया दुसऱ्याला लागू नये म्हणून ते कापूर सगळीकडे फिरवायचं, आणि तो कापूर फिरवला ना, ते कर्दळीपासून कापूर तयार होतं, आणि तो कापूर सगळीकडे फिरवला ना तर त्या बॅक्टेरिया मरून जातात सर्दीच्या. ह्यासाठी कापूर फिरवतात. पण ह्याला काय, आपण अध्यात्माची जोड दिली, चला आरती करा आणि असं घ्या, असं नाकाला वडा. आपण काय केलं, असं केलं आणि असं ढकललं पाठीमागे. ढकलायचं नाही, आपल्याला अध्यात्म आहे, सायन्स आहे, आपल्याला ज्ञानातून परमार्थ करता आलं पाहिजे. हे सगळं दासबोधात आहे. 5 मिनिटं वेळ झाला बरं का. हे सगळं उत्तमच आहे. आपण एक एक सुंदर असे भाग घेऊ. एवढं ज्ञान आहे ना, अगाध ज्ञान आहे. दासबोध एकदा ऐकला ना, बाकी वृत्ती प्रभाकर विचार सगळं काय काय करावं लागत नाही. सगळ्या ग्रंथाचं सार समर्थानं ठेवलंय. 21 अपेक्षित कसं आहे ना, तसं त्या सगळ्यामध्ये आणून ठेवलंय. 21 अपेक्षित म्हणजे काय, सगळ्या गाईडचं सारच त्यामध्ये दाखवलंय. तसं म्हणजे शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूतगीता, वेद वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषद, भागवत, सगळं इत्यादी नाना ग्रंथ. म्हणजे अजून ह्याच्यापेक्षा अजून किती असतील ते, विजय, पांडव प्रताप, हे प्रताप, ते प्रताप, सगळं प्रताप, इत्यादी नाना ग्रंथ संमतीच बोललेले आहेत. संमतीने त्यांच्या मतानं बोललेलं आहे, संमतीच बोलले. भगवत वाक्य विरेत असे बोलणे त्याचे. भगवंताच्या वाक्याला सोडून इथं काय नाही. पुंडलिक वरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी